हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ना मँगो केक बनवणार आहोत, तर आंब्याचा केक बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा 1 कप रवा घेते, मिक्सरचं पॉट घेतलं, 1 कप रवा घेतला, त्यामध्येच आता अर्धा पाऊण कप साखर घेते आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। रवा कोणताही घ्यायचा, जाड किंवा बारीक घेतला तरी चालेल, एकदम छान होतो मऊ लुसलुशीत केक। आता हे बारीक करून घेते मी बॅटर। झाले बघा बॅटर बारीक करून, एकदम असं सॉफ्ट झालं, असंच होतं दरदरीत असं। आता हे एका बाउलमध्ये चाळून घेते, मध्ये हलकं होतं असं। घेतले बघा चाळून, आता मी मिक्स करून घेते सगळं असं, साईडला ठेवते। हा बघा एक मँगो घेतला, तो कट करून घेते। आता याचा साल काढून घेते। कलरवाला चांगला मँगो घ्यायचा आणि गोड बघून घ्यायचा, आंबट नको आहे। घेतला बघा कट करून मँगो पण। आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये, याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेते आणि आता साई सकट हे दूध घेते। रूम टेम्परेचरचं दूध आहे एवढं, मिक्सरमध्ये बारीक करून घेते। घेतलं बघा बारीक करून, आता ते हे बॅटरमध्ये टाकून घ्यायचं, आपल्याला काढून घेते। याच्यात मँगो पल्प टाकून घेते। ते बॅटर काही जास्त घट्ट वगैरे नको आहे, जास्त पातळ वगैरे नको आहे, घट्टच पाहिजे। मिक्स करून घेते चांगलं। आता हे झाकून ठेवते अर्ध्या तासासाठी। आणि इकडे कुकर पण प्रीहीट करायला ठेवलेला आहे मी, ते बघा मीठ टाकून ठेवले याच्यामध्ये। गॅस सिमवर केलेला आहे आणि कुकरची शिट्टी काढलेली। केकचा टीन घेतला, आता तो ग्रीस करून घेते, सगळ्या साईडने तेल लावून घेते त्याला। आणि त्याच्यामध्ये ना हे बघा ऑडिओचा युनिरॅप पेपर याच्यामध्ये टाकून घेते आता तळाशी असं, त्याला पण तेलाने ग्रीस करून घेते। बघू आपलं बॅटर कसं झालं, आता अर्धा तास झाला त्याला, रेंजवर घट्ट झालं बघा आता थोडंसं।
आता याच्यामध्ये ना तेल टाकून घेते 1/3 कप. चांगलं मिक्स करून घेते. इटले बघा. तर ड्रायफ्रुट्स कट करून घेते. काजू बदाम कट करून घेते. ड्रायफ्रुट्स कट करून ते बॅटर घेते. आता याच्यामध्ये ना तुमच्याकडे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असेल ना तर ते टाकायचं, किंवा 1 चमचाभर इनो टाकलं तरी चालेल. आता मी याच्यामध्ये इनो टाकते आणि थोडंसं फर्मेंट करण्यासाठी बघा दूध आणि ते मिक्स करून घेतलेलं ते टाकते याच्यावरती. आणि आता मिक्स करून घेते याच्यात फटाफट असं. असं बॅटर झालं, हलकं झालं एकदम. आता हे या टीनमध्ये टाकून घेते. होतोय होतोय. हो बघ. आपण दोघं बड्डे करतो ना. आई छोटे छोटे याचा तुकडं का केलं? याच्यावर टाकायला आपल्याला. आता याचं टॅप करून घ्यायचं आणि त्याच्यावरती असे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे. आता 30 ते 40 मिनिटं आता हे बेक करायला ठेवायचं आहे कुकरमध्ये. आता कुकर इथे प्रीहीट करायला ठेवलेला होता ना, त्याच्यामध्ये एक रिंग ठेवून घेते. केकचं भांडं ह्याच्यात ठेवून देते. आता याला शिट्टी काढून घेतलेली झाकणाची हे लावून 30 ते 40 मिनिटं सिमवर ठेवते. 30 ते 40 मिनिटं झालेत. बघूया आपण आपलं केक झालं आहे बघा. आता टूथपिक टाकून बघते. क्लिअर आहे, एकदम क्लीन निघाल्यावर काढून घेऊया आपण. केक आता थंड होऊ देऊ. आता त्याला थंड होऊ देते केक. आता साईडने सोडून घेते कडा. आता छान झालं बघा. सुरेख असं मस्त केक आहे बघा. बेक पण एकदम छान झालं असं. किती स्पॉन्जी झालाय बघा असा केक. असा आपल्याला एकदम सॉफ्टी सॉफ्टी. आता सरळ करून घेतो.
कट करून दाखवते बघा मी तुम्हाला. किती सॉफ्ट झालं बघा, नरम लुसलुशीत असं एकदम. असं मी पीस करून घेतलं. आता माझ्या नातवाला खायचा होता केक म्हणून मी बनवलाय तो असं. एकदम सॉफ्ट. एकदम सुरेख झालं असं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.